नमस्कार मंडळी, मी अवधूत निघालोय पुढच्या प्रवासासाठी. आज आपण जाणार आहोत घृष्णेश्वरला. त्याआधी म्हटलं चला तुम्हाला आज निवृत्तीनाथांचं दर्शन घडवू, म्हणून मी आलो आहे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू आणि त्यांचे गुरु आहेत. हे त्यांचं समाधीस्थळ आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. सर्वांनी दर्शन घ्या निवृत्तीनाथांचं. त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांची संजीवन समाधी आहे. त्र्यंबकेश्वरला आल्यावर इथं अवश्य भेट द्या. ज्यावेळेस त्यांनी समाधी घेतली त्यावेळेस स्वतः पांडुरंगही तिथं उपस्थित होते. निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं आणि पार्टीचा फोन आला. मी निघालो पार्टीला पिकअप करायला. पार्टी आपल्या त्र्यंबकेश्वरमध्येच चौकी माता या ठिकाणी उतरलेली होती. पार्टीला फोन केला, थोड्याच वेळात पार्टी आली. त्यांना गाडीत बसवलं आणि निघालो मी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने. त्र्यंबकेश्वराच्या मंदिराकडे जाताना मध्येच आपल्याला पार्किंग एरिया लागतो, जिथे मोठमोठे पाळणे आलेले. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी. महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता पुढील प्रवासासाठी घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. त्र्यंबकेश्वराला निरोप दिला आणि आम्ही पोहोचलो समृद्धी महामार्गावर. समृद्धी महामार्गावर गेल्या गेल्या पहिल्यांदा खर्चात पडणारा क्षण. दांडकं वरती गेलं आणि मी लागलोय आता समृद्धी महामार्गाला. समृद्धी महामार्ग हा अतिशय सुंदर असा रस्ता आहे मित्रांनो, पण तेवढाच घातकी रस्ता आहे. पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे. याच्यावर प्रवास अजिबात कळत नाही. आम्ही निघालो आता घृष्णेश्वराच्या दिशेने. बोलता बोलता आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच पहिल्याचं औरंगाबाद. औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर हे नाव ठेवण्यात आलंय आता. छत्रपती संभाजीनगरच्या टोल नाक्यावर पोहोचलो. हा बाबा काय करतो काही समजा ना बा. खिडकीतून बाहेर एक पाय काढलाय. दांडकं खाली पडलेलं होतं. मी पुढे गेलो, गाडी पुढे घेतली. थाड दिशी दांडकं वरती. दांडकं वरती झालं आणि मी निघालो पुढे. वय लवकर झालं एकदाचं दांडकं वरती. तर मी निघालोय घृष्णेश्वरच्या दिशेने. इथून घृष्णेश्वर आहे अवघं 15 किलोमीटर. बाबा 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 हे कसले पाते बरं. नक्की कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो, हे पाते कसले आहे. नक्की कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, भेटू आपण आता पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो फॉलो करायला नक्की विसरू नका. फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मराठी मुलाला नक्की सहकार्य करा, सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.